वेळ दुपारी 1 ते 1:30ची असते। एक एसीपी रँकचा अधिकारी ठाण्याचे कमिशनर आहेत, पोलीस कमिशनर, त्यांना फोन करतो, म्हणतो साहेब जरा भेटायला यायचं आहे। साहेब म्हणतात काय झालं रे? म्हणतात जरा वैयक्तिक काम आहे आणि फक्त मी नाही, आपले आणखी एक XYZ ठिकाणचे एसीपी आहेत, त्यांनाही भेटायला यायचं आहे। साहेब म्हणतात ठीक आहे, उद्या दुपारनंतर या। दुसरा दिवस उजाडतो, दोन्ही एसीपी रँकचे अधिकारी साहेबाला म्हणजे कोणाला IPS अधिकाऱ्याला तिथे भेटायला जातात। त्याला म्हणतात की साहेब एक प्रॉब्लेम झाला आहे आणि अशी एक महिला आहे, जी महिला आमच्याकडे 40-40 लाखांची खंडणी मागते आणि तिने आमच्यावरती रेप ॲलिगेशन्स लावलेत। मग आता रेप ॲलिगेशन्स तर लागलेले आहेत, त्या संदर्भातलं ऑफिशियल गोष्टी त्या इनिशिएट झालेल्या आहेत, पण खंडणीच्या प्रकरणाचा या सगळ्या असं होतं की तपास सुरू होतो। तपास कोणाकडे जातो? तपास आणखी एका एसीपी रँकच्या महिला अधिकाऱ्याकडे जातो। ती महिला अधिकारी याच इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात करते आणि ज्यावेळी यातली सत्य उलगडत जातात त्यावेळी ती एक पूर्ण ते डॉट जोडत गेल्यानंतर वर्तुळ कंप्लीट होतं आणि त्यामध्ये समोर येतं की फक्त हे दोन एसीपी नाही तर राज्यभरातले 72 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती हनी ट्रॅप झालेला आहे आणि त्यामधून त्यांच्याकडून या न त्या कारणाने पैसे उकळल्याचं समोर येतं। आणि इंटरेस्टिंग म्हणजे काय तर उद्या मानहानी आपल्या या सगळ्यामध्ये होईल, आपली अब्रू जाईल, चार चौघात या सगळ्याची चर्चा होईल। म्हणून महाराष्ट्रातले IPS, त्यानंतर GSTचे सुप्रिटेंडंट, GSTचे 2 अधिकारी, त्या सेल्स टॅक्समधलेच सुप्रिटेंडंट, डेप्युटी सुप्रिटेंडंटचा एक अधिकारी, DCP आणि ACP ते पार अगदी PI लेवलपर्यंतच्या अधिकाऱ्यांची या सगळ्यामध्ये लिस्ट येते आणि त्यानंतर हे सगळे प्रकरण जातं थेट कोर्टामध्ये। आज महाराष्ट्रातले हे सगळे जवळपास 70 ते 72 अधिकारी आहेत, हे हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, संबंधित महिला कोण आहेत, हे अधिकारी कोण आहेत आणि अर्थात या सगळ्या संदर्भातले मी आणलेले डॉक्युमेंट्स, कोर्टातल्या पिटिशनचे सगळे महत्त्वाचे त्यातले डॉक्युमेंट्स आणि काही महत्त्वाच्या FIR ज्याच्यामध्ये संबंधित महिला हे क्लेम करते की तिच्यावरती बलात्कार झाला आहे, पण ती त्यानंतर एक्स्टॉर्शन करते, या गोष्टीसुद्धा कागदोपत्री आता समोर आल्यात। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आणि जसं मी सांगितलं, हे अधिकारी कोण आहेत, हे हनी ट्रॅप नक्की कशा पद्धतीने रचण्यात आले, कोणकोणते हॉटेल्स या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होते ज्या ठिकाणी या सगळ्या कृत्य घडलेत आणि याची मोडस ऑपरेंडी नेमकी महिलेची कशी होती आणि तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल, संबंधित महिला एकेकाळी होमगार्ड होती। या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची आणि आजचा व्हिडिओ सुरुवात करताना मला असं वाटतं आपल्याला 2016 पासून जावं लागेल। 2016 मध्ये काय घटना घडते माहिती आहे का? एक गॅरेजवाला असतो, त्याच्याकडे एक्स्टॉर्शनची मागणी होते, खंडणी मागितली त्याच्याकडे। गॅरेजवाला म्हणतो काय बाबा एवढं आपल्याला परवडणार नाही। फोन करून खंडणी मागणारी जी व्यक्ती असते ती महिला असते, ती सांगते की क्राईम ब्रांचमध्ये काम करते। संबंधित महिला त्या गॅरेजवाल्याला भेटायला पण जाते, त्याला सांगते की बाबा रे तुझं एवढं दिसतंय मला, इतकं तू मला दिलं पाहिजे। तो नकार देतो, पण नकार दिल्यानंतर मात्र ही महिला प्रॉब्लेम क्रिएट करते आणखी, त्याला म्हणते की उद्या तुझ्यावरती कारवाई करायला मला पुढे मागे बघायला लागणार नाही आणि अर्थात ती धमकी येते। त्याला वाटतं क्राईम ब्रांच म्हणून कोणतरी आहे, उद्या आपल्याला त्रास नको, तो जातो अँटी करप्शन ब्युरोकडे। अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार येते, ट्रॅप लावला जातो आणि ट्रॅपमध्ये संबंधित महिला सापडते। सापडल्यानंतर पोलीस बघतात, म्हणतात अरे ही तर क्राईम ब्रांचची नाहीच आहे, ही तर होमगार्ड आहे। मग तिला त्या होमगार्डच्या याच्यातून सुद्धा तिची नोकरी काढून टाकण्यात येते। अर्थात होमगार्ड काय आपल्याकडे परमनंट असं एकदम हे नसतात, ते त्यांना त्यांच्या डिप्लॉयमेंटनुसार त्यांना भत्ते मिळतात, तर तिला त्यातून मुक्त करण्यात येतं। पण बाई शातीर आहे, बाई काय करते, त्यानिमित्ताने तिचे काही अधिकाऱ्यांसोबत ओळखी झालेल्या असतात, त्या ओळखी ती मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करते आणि कशा ते म्हणजे खंडणी काढून। त्यानंतर काही अधिकाऱ्यांना ती स्वतःहून जाऊन भेटते, काही जणांना सांगते की ती आधी कॉन्स्टेबल होती, काही जणांना ती हे सांगते की ती होमगार्ड होती, काही जणांसमोर ती या कारणाने जाते की साहेब माझ्या भावाला नोकरीची गरज आहे, काही जणांसमोर ती एक विधवा म्हणून जाते आणि असे या ना त्या कारणाने ती समोरच्या अधिकाऱ्याची सिंपथी गेन करते आणि आता खऱ्या स्टोरीला सुरुवात होते। काही केस स्टडीज यातले आणलेले आहेत मी, ते केस स्टडीज पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की साधारण या सगळ्याची मोडस ऑपरेंडी काय होती आणि व्हिडिओच्या शेवटाला आपल्याला आणखी काही गोष्टी बघायच्या की कोण आहेत हे सगळे अधिकारी ज्यांच्यावरती इतकं सगळं झालं आणि असे कितीतरी अधिकारी आहेत ज्यांच्यासोबत ती सेटलमेंट झाल्या पण आणि अधिकाऱ्यांनी पैसे देऊनही टाकले की उद्या आपल्याला डोक्याला काही शॉट नको।
पहिलं यातली आपण केस बघू. त्यामध्ये ॲप्लिकंट XYZ, मला संबंधित महिलेचं नाव घेता येणार नाही कारण रेप ॲलिगेशन्स याच्यावर ज्याच्यावरती अजून कोर्टामध्ये पिटिशन आहे, त्यामुळे मला नाव डिस्क्लोज करता येत नाही. ठीक आहे, संबंधित महिला आपण एक नाव घेऊ की राधा नावाची महिला आहे. समजा संबंधित राधा नावाची महिला आहे, तर ती होमगार्ड असल्याचा पहिला अधिकार, हा पहिला इन्सिडेंट आहे बरं का. आणि 4 शहरं ती कोणती ती पण तुम्हाला सांगतो मी, पोलीस स्टेशन सहित. पहिला इन्सिडेंट असा घडतो की ती एका अधिकाऱ्याला ACP रँकच्या अधिकाऱ्याला भेटायला जाते त्याच्या ऑफिसला गेल्यानंतर ती सांगते की मी होमगार्ड आहे आणि गप्पा वगैरे होतात. त्यानंतर आपण असं म्हणू की एक कम्फर्ट झोन तयार होतो. संबंधित अधिकारी त्याची छान गप्पा मारतो. जाताना म्हणते साहेब सेल्फी घेऊ, साहेबासोबत सेल्फी घेते. तिथून ती निघते. त्यानंतर नंतर त्यांच्या काळामध्ये मेसेजेसची देवाणघेवाण आहे, ते एकमेकांना फोन करत राहतात. त्यानंतर फक्त इतकं नाही, त्यांच्यामध्ये चांगली फ्रेंडशिप होते आणि म्हणजे इट्स अ हनी ट्रॅप ना, की तो ट्रॅप आहे. त्या ट्रॅपमध्ये हा संबंधित ACP अडकत जातो. आता हे होतं. त्यानंतर मग होमगार्डच आहे, आपल्या इथलंच स्टाफ आहे म्हणून तो पण तिला अत्यंत सपोर्टिव्ह राहतो. नंतर काय होतं, पण एकदा संबंधित अधिकाऱ्याला हॉटेलवर बोलवलं जातं. हॉटेलवर बोलल्यानंतर ती स्वतःला अनड्रेस करते. त्याच्या आधीसुद्धा तिने स्वतःचे काही सेल्फीज पाठवलेले असतात आणि संबंधित अधिकारी जातो, ACP अडकला. त्याच्या पुढचं आणखी सेम असंच इन्सिडेंट आहे. आणखी एक ACPचे 2024ची ही घटना आहे. यामध्ये पण ते खालचा दुसरा ACP आहे, तो काय करतो, तो पण जातो. फक्त एवढंच आहे की त्यावेळी भेट ठरते त्या ACPच्या घरीच. त्यावेळी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर तिने असं कोर्टाला सांगितलं होतं की त्याने मला काहीतरी औषध प्यायला दिलं आणि त्याने माझ्यावरती बलात्कार केला. पण इंटरेस्टिंगली नंतर म्हणजे जर 17 ऑगस्ट 2024ला ही घटना घडली असेल, संबंधित ACP सोबत ती त्या ACPच्या समजा घरी गेली असेल आणि जर असं काही घडलं असेल, तर नंतर लगेचच म्हणजे 30/11/24 म्हणजे नंतर 2 महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात हे सगळं घडलं. त्यानंतर परत ते काही काळ भेटत पण राहिले होते, एकदम कम्फर्टेबल होते. पण नंतर ह्या सगळ्यामध्ये नोव्हेंबर महिना उजळतो आणि असं दिसतं की ती 40 लाखांची डिमांड करू लागते आणि ती म्हणते बॉस तेवढे पैसे नाही दिले तर तू लटकला. आता आणखी पुढचा केसेस बघायला सगळ्यातला प्रचंड इंटरेस्टिंग प्रकरण आहे. आता हे सगळं सुरू असताना असं दिसतं की ती असं म्हणते की ॲप्लिकंट याच्यामध्ये असं उल्लेख आहे त्याच्यामध्ये की इज वेल कनेक्टेड विथ व्हेरियस ऑफिसर्स इन्क्लुडिंग फिमेल लॉयर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये महिला वकीलसुद्धा काही इन्व्हॉल्व आहेत, ज्या तिला कदाचित याबद्दलच्या आयडियाज देत असतील किंवा त्या महिला पुढचा आता सावज, ज्याला मराठीमध्ये सावज शोधणं म्हणतात, की आता पुढचा आपण कोण बकरा शोधायचा ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल काही महिला वकीलसुद्धा इन्व्हॉल्व आहेत हे दिसतं. आणि मग असं दिसतं की संबंधित महिला वकिलांनी सुद्धा तिची जी 40 लाखाची मागणी ती समोरच्या अधिकाऱ्याला सांगितली की साहेब तुम्ही 40 लाख रुपये देऊन टाका आणि हे प्रकरण सेटल करा, मी काय वकीलपत्र घेत नाहीत. एनिवे ह्या अशा संदर्भातल्या अँटी एक्स्टॉर्शन सेलकडे बऱ्यापैकी तक्रारी पण आल्यात. आता असं दिसतंय की पोलीस केम अक्रॉस विथ अदर व्हेरियस गव्हर्नमेंट ऑफिसर्स who are victims of the lady, but they have amicably settled of paying huge amount, but they do not want to file any report or affidavit with the fear of defamation. आपली बदनामी होईल त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी नाही तर सरकारमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असे बरेच अधिकारी आहेत ज्यांनी जी काही अमाऊंट मागितली होती ती अमाऊंट देऊन संबंधित सेटलमेंट क्लिअर केलेले आहेत आणि कोणतेही रिपोर्ट फाईल केलेले नाहीत. बघा काय म्हटलेलं आहे. त्याहून पुढे जाऊन आणखी महत्त्वाच्या आता गोष्टीचा उलगडा होईल आणि मग शेवटी मी तुम्हाला पोलीस स्टेशन सहित त्या अधिकाऱ्यांचं पण सगळं सांगतो. आता यामध्ये काय दिसतोय की या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणी कोणाला बेस्ट विशेस दिलेत, कोणी गुड मॉर्निंग म्हणतंय, कोणी आणखी काहीतरी इंटिमेट मेसेज केलेले आहेत, शेअरिंग फोटोग्राफ्स असं म्हटलेलं आहे, शेअरिंग इंटिमेट त्यातले फोटोग्राफसुद्धा आहेत. आणि मग संबंधित जी राधा नावाची जिला आपण नाव दिलं ती महिला जी आहे ती वेगवेगळ्या पोलीस कॅम्पसमध्ये असतानाचे फोटोसुद्धा ती काढते. ती त्या ठिकाणी जाते आणि तिचे फोटोज काढते आणि मग सांगते की मी इथे पण साहेब कामाला होती, या पोलीस स्टेशनला माझी सर्व्हिस होती. आणि मग प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं देऊन ती अधिकाऱ्यांना गाठते आणि अधिकाऱ्यांसोबत चॅटिंग सुरू होतं. चॅटिंग सुरू झाल्यानंतर फ्रेंडशिप होते आणि अर्थात मैत्रीचं पर्यवसन आणखी पुढच्या काही गोष्टींमध्ये होतं आणि तिथून पुढे जन्म काय घेतं तर रेप केस आणि त्यानंतरची खंडणी. पुढे आणखी आता या ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ 6 क्राईम पेंडिंग इन डिफरंट पोलीस स्टेशन नरेटेड बाय द पोलीस अगेन्स्ट दॅट राधा जी आपण आहे ती मोस्टली रिस्पेक्ट ऑफ एक्स्टॉर्शन ऑफ अमाऊंट. आता याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्स्टॉर्शनचे गुन्हे तिच्या विरोधात दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल झाले कुठे कुठे
ते मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर भोसरी जे पिंपरी चिंचवडच्या अंदर ते, त्यानंतर कळव्यातले 2 गुन्हे आहेत आणि परत आणखी खाली 2 मुंब्र्यातले गुन्हे आहेत. आता जाऊ आपण पुढे. ही सगळी लिस्ट आहे माझ्याकडे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की डिफरंट क्राइम्स रजिस्टर्ड बाय द ॲप्लिकंट. त्यामध्ये चेंबूर, CBD बेलापूर, वाकड, मानपाला पोलीस स्टेशन अशी सगळ्या पोलीस स्टेशनची नावं आहेत. पहिला विक्टिम कोण ठरला बघू आता. ह्याच्यामध्ये नाव पहिला आहे API, त्याचा कळवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दुसरा आहे IPS अधिकारी, त्याचा भारती विद्यापीठ पुण्यातल्या पोलीस स्टेशनला आहे. तिसरा गुन्हा आहे असिस्टंट कमिशनर GSTच्या याच्या संदर्भातला, तो चेंबूर पोलीस स्टेशनला आहे. त्यानंतर आणखी खाली आहे सुपरिटेंडेंट एक्साईजचा गुन्हा CBD बेलापूर पोलीस स्टेशनला आहे. म्हणजे किती जण हनी ट्रॅपमध्ये आणि सगळे ऑल क्लास 1 ऑफिसर्स. त्यानंतर आहे परत आणखी आहे सुपरिटेंडेंट एक्साईज CBD बेलापूरला गुन्हा तिथे दाखल आहेत. आणखी एक पोलीस इन्स्पेक्टर दिसतोय वाकड पिंपरी चिंचवडला गुन्हा दाखल आहे. त्यानंतर DCP आहेत आणखी एक, त्यांचा गुन्हा दाखल आहे. अप्पर पोलीस कमिशनर ठाणे यांच्याकडे त्याचं प्रकरण आता गेलेलं आहे. आणखी खाली एक PSI आहेत ते कळवा पोलीस स्टेशन. त्यानंतर PI आहेत वाकड पोलीस स्टेशन. आणखी एक PI वाकड पोलीस स्टेशन. आणखी एक वुमन PSI. या सगळ्या प्रकरणात फसवणुकीचा सगळा यामध्ये आणखी गुन्हा आहे, तो पण आहे वाकड पोलीस स्टेशन. आणि मग खाली आणखी 2 जण या सगळ्या प्रकरणात आहेत. अशी एकूण माझ्याकडे लिस्ट आहे. ते म्हणजे जवळपास 70 अधिकाऱ्यांची माझ्याकडे या सगळ्या प्रकरणातली लिस्ट आहे. आणि व्हेरी इंटरेस्टिंग मोडस ऑपरेंडी, ज्यामध्ये आत्ता रिसेंटली काय घडलंय तर सेशन कोर्टने संबंधित राधा नावाची जी महिला आहे तिला या सगळ्या प्रकरणात बेल तिची रिजेक्ट केली. मग ती महिला कुठे गेली, ती राधा नावाची महिला गेली, जे आपण नाव ठेवलं राधा, ती महिला गेली हायकोर्टामध्ये. मग शेवटी हायकोर्टाने तिला 30,000 रुपयांच्या जात मुचकल्यावरती या सगळ्या प्रकरणात हायकोर्टाने तिला जामीन मंजूर केला आहे. इंटरिम बेल तिला दिलेला आहे आणि तिला अटकेपासून मात्र आत्ताच्या घडीला संरक्षण दिलं आहे. आता बघा, मी विधवा आहे सांगणं, वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फोटो काढणं, त्यानंतर फक्त इतकंच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांसोबत मैत्री करणं, हॉटेल्स बुक केलेत तिने. हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे की तिने हॉटेल्स बुक केलेत. आता तिची मोडस ऑपरेंडी काय होती बघा. ती फक्त फ्रेंडशिप करून थांबत नव्हती, ती त्याच्या पुढे जाऊन तिचे इंटिमेट फोटोज ती पाठवायची. अनेकदा अधिकाऱ्यांकडे तिचे हाफ न्यूड आणि न्यूड सेल्फीजसुद्धा तिने पाठवलेले आहेत, जे आता रेकॉर्डवर येतील. त्याहून पुढे जाऊन व्हिडिओ कॉल्सवरती होती. सिडक्टिव्ह चॅट्स ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ती एखाद्याला हॉटेलवर बोलवायची त्या अधिकारी पण जायचे, कारण तो कम्फर्ट झोन तिने त्या अधिकाऱ्यांचा जिंकलेला होता आणि तो विश्वास त्यांचा जिंकलेला होता. त्यामुळे अधिकारी इझिली त्या ठिकाणी तिला भेटायला जात होते. आता मुद्दा असा आहे, या सगळ्याची सुरुवात कुठून झाली. या सगळ्याची सुरुवात झाली ठाण्याच्या पोलीस कमिशनरेटमध्ये, जिथे 2 ACP ह्या सगळ्या जात सापडल्याचं त्यांना कळलं. मग ते साहेबाला भेटायला गेले, मग कळलं आयला वाकड पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, परत तिकडं भोसरी. एवढंच नाही, आणखी खाली नवी मुंबई CBD बेलापूर, नाशिकला 2 गुन्हे दाखल आहेत. सो ठाणे, मुंबई, पुणे, नवी मुंबई अशा 4 ठिकाणी आणि प्लस आपलं पिंपरी चिंचवड एक वेगळं, अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणातले गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला प्रायमा फेसी हे दिसतंय की संबंधित महिलेची ही मोडस ऑपरेंडी होती. आणि फक्त ती नाही तर काही वकील महिलासुद्धा यामध्ये सहभागी होत्या. आणि या सगळ्यांनी मिळून काय केलं तर महाराष्ट्रातले 70 अधिकारी अगदी मांडी घालून बसतील की काय अशी परिस्थिती त्यांच्यावरती आणली. क्लास 1 अधिकारी बरं सगळे. काय वाटतं तुम्हाला हे नक्की कळवा. आणि कोर्टात सबज्युडिस मॅटर आहे, सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे महिलेचं नाव किंवा संबंधित अधिकाऱ्यांची नावे आपल्याला थेट सांगता येत नाहीत. पण तुम्हाला प्रश्न पडला किती जण आहेत हे की या सगळ्या ट्रॅपमध्ये फार सहजासहजी अडकले. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरापर्सन गोपाळसोबत ओंकार. थांबतो.